नमस्कार मंडळी, अतिशय क्वालिटीचा गहू आहे. श्रीरामचा गहू आहे हा. आणि पहिला डोस आपण याला युरिया दिले आणि याची ग्रोथ बी चांगली होईल आहे आणि पेरणी बी व्यवस्थित, म्हणजे 6 नोव्हेंबरची पेरणी व्हायला याची. त्याच्यामुळं पेरणी योग्य टायमावर झाली ना तर गहू बी योग्य टायमावर, माल बी तसा बनतो आणि त्याच्या फळाची बी क्वालिटी वाढते. आणि याला जास्त काहीच नाही, फक्त एक पहिल्या पेरणीच्या टायमाला फक्त आपण DAP टाकून द्यायचं. मतलब DAP नाही, 10-26 टाकलं जमतं, DAP टाकलं जमतं तुम्ही. आणि तिसऱ्या पाण्याच्या टायमाला युरिया शिपून द्यायचा. आणि लास्ट वेळेस ज्यावेळेस आपलं फळ फांद्या लागेल ना त्यावेळेस हे घेऊन टाकायचं. वाटलंच तर 10-26 घेऊ शकता, त्याच्यात 20-20 झिरो बी घेऊ शकता तुम्ही. अतिशय चांगली क्वालिटीचे गहू आहे. आणि आता याला हप्त्या पाणी, म्हणजे 13 दिवस झाले की पाणी सोडायचं. याला कंटिन्यू 13 दिवस झाले की पाणी सोडायचं. वावर सुकतं, पाणी घेतं व्यवस्थित, पाणी बी भोगतं याचं. धन्यवाद.